वेदशास्त्रा माझी तू मंगलमूर्ती, अगणित महिमा तुझा कल्याण स्फूर्ती। भक्ता लागी देसी विद्या विमतती, मोरेश्वर नाम तुझे प्रसिद्ध या जगती। जय देव जय मोरेश्वरा, तुझा न कळे पारशेषा फणीवरा। जय देव मोरेश्वरा, तुझा न कळे पारशेषा फणीवरा। नमस्कार मंडळी, आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज आपण करणार आहोत उकडीचे मोदक। त्यासाठी मी 1 वाटी नारळ खोवून घेतलेला आहे आणि खोवलेला नारळ खूप मोकळा होतो आणि व्यवस्थित असतो। मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा नाही। 1 वाटी खोबऱ्यासाठी इथे मी अर्धी वाटी गूळ चिरून घेतलेला आहे। हे प्रमाण घेतल्यानंतर मोदकांना खूप छान रंग येतो आणि गोडवा देखील खूप छान येतो। तुम्हाला जास्त गोड आवडत असतील तर गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवा। मोदकांसाठी जे पीठ करायचं आहे ते आंबेमोहर तांदळाचं करावं। आंबेमोहर तांदूळ याला खूप छान चिकटपणा असतो आणि त्याला सुवास देखील खूप छान असतो। जर तुमच्याकडे आंबेमोहर तांदूळ नसेल तर तुम्ही पटणी तांदळाचे किंवा हल्ली रेशनिंगवर जे तांदूळ मिळतात त्यांचं पीठ करून आणलं तरी सुद्धा चालेल। पीठ करण्यासाठी तांदूळ धुवून घ्यावा। धुताना तो 2दा पाण्यामध्ये धुवावा। जास्त वेळ धुवू नये। जास्त वेळ धुतल्याने त्याच्यातलं स्टार्चचं प्रमाण कमी होतं आणि मोदकांची पारी करायला जो चिकटपणा लागतो तो चिकटपणा राहत नाही। धुतलेले तांदूळ फॅन खाली किंवा सावलीमध्ये वाळवून घ्यावे, त्यामुळे पीठ हे व्यवस्थित होतं। पारी जेव्हा आपण शिजवतो, जेव्हा आपण वाफेवर ठेवतो तेव्हा ती कडक होत नाही आणि फुटत नाही। तुमच्याकडे जे कुठलं पीठ असेल त्याला जर इडी नसेल आणि त्या पिठाचे मोदक बनवायचे असतील तर त्यामध्ये साबुदाणा पिठी किंवा कॉर्नस्टार्च घालावं, मोदक व्यवस्थित होतात। आता गॅसवर एक पातेलं ठेवूया। इथे मी नॉनस्टिक पातेलं घेतलेलं आहे आणि हे नॉनस्टिक पातेलं घेतल्याने जे आपण नारळाचं सारण करणार आहोत ते तळायला लागत नाही। आता सारण करताना आपण एक चमचा तूप घालूया। इथे मी गाईच्या तुपाचा वापर केलेला आहे। गाईच्या तुपाने खूप छान असा सुगंध सारणाला येतो। तूप विरघळलं की त्यामध्ये आपण खोवलेलं जे खोबरं आहे ते घालून 1 मिनिटभर चांगलं परतून घेऊया आणि ते परतून मोकळं झालं की नंतर त्यामध्ये चिरलेला गूळ घालून घेऊया। तर आता मी हे खोबरं घातलेलं आहे आणि खोबरं खोवलेलं असल्याने छान असं मोकळं असतं। जर तुम्ही मिक्सरला लावलं किंवा किसून घेतलं, किसल्यानंतर ते धागे रेषांसारखं किसून होतं आणि जर मिक्सरला लावून घेतलं तर त्याचा लगदा तयार होतो, मग ते सारण मोकळं आणि सुटसुटीत दिसत नाही। मोदक म्हटल्यानंतर घरात सगळ्यांच्या आवडते आणि आता श्रावण महिना सुरू आहे तर घरोघरी वेगवेगळ्या सणांसाठी मोदक केले जातात। आता खोबरं चांगलं सुटसुटीत झालेलं आहे तर यामध्ये आता गूळ घालून घेऊया। गूळ पूर्ण विरघळून त्याचं पाणी होतं आणि ते पाणी आटेसपर्यंतच आपल्याला हे खोवलेलं खोबरं परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकताय गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे आणि त्याचा जो काही ओलावा आहे तो कमी व्हायला लागलेला आहे। याचा अर्थ आता हे सारण तयार झालेलं आहे। गुळामध्ये मिठाचं प्रमाण असतं तरी सुद्धा थोडंसं मीठ घालून घेऊया। गुळाच्या पदार्थामध्ये मीठ घातल्याने त्याचा गोडवा उभारून येतो। आता आपण सारणामध्ये 1 चमचा वेलची आणि जायफळची पूड घालून घेऊया। हे स्वादासाठी आहे आणि वेलची आणि जायफळ घातल्याने खूप छान स्वाद येतो। तर आता ती सुद्धा मिक्स करून घेऊया। चारोळी घातल्यानंतर पुन्हा 1 मिनिटभर परतून घेऊया आणि तुम्ही बघू शकताय सारण मस्त सुकं झालेलं आहे। अजिबात पाण्याचा अंश दिसत नाहीये। तर आता हे सारण आपलं मोदकांसाठी रेडी झालेलं आहे। आता हे आपण गार करायला ठेवून देऊ। तर आता आपण मोदकांसाठी उकड काढून घेऊया। 1 ग्लास पाणी घेतलंय, त्यामध्ये थोडंसं तूप घालून घेऊया। इथे मी गाईच्या तुपाचा वापर केलेला आहे आणि तूप घातल्यानंतर चवीपुरतं थोडंसं मीठ देखील घालून घेऊया, कारण गोड पदार्थ आहे त्यामुळे मीठ असायलाच पाहिजे। मीठ असेल तर त्याचा गोडवा उभारून येतो। आणि पांढरे शुभ्र मोदक होण्यासाठी इथे मी अर्धा कप दूध घातलेला आहे आणि हे सर्व उकळून घेऊन त्यामध्ये तांदळाची पिठी घातलेली आहे। इथे मी अंदाजाने घालणार आहे। जर तुम्हाला अंदाज नसेल तर तुम्ही 1 ग्लास पाण्यासाठी 1 ग्लास पिठी घेऊ शकता
आणि बरोबर उकड होते. तर आता उकड झाल्यानंतर 2 मिनिटं झाकून ठेवली आहे आणि नंतर परातीत काढून घेतलेली आहे. उकड मात्र गरम असतानाच मळून घ्यायची, ती थंड करून मळायची नाही, मग गुठली व्हायची शक्यता असते. जेव्हा आपण पातेलीच्या उकळलेल्या पाण्यामध्ये पीठ घालतो तेव्हा देखील लगेच पीठ ढवळायचं, नाहीतर गुठली व्हायची शक्यता असते. तर आता आपलं पीठ मळून झालेलं आहे. पीठ मळत असताना इथे सारण देखील गार झालेलं आहे. तर आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया. हाताला थोडंसं पाणी लावून थोडासा पिठाचा गोळा घेऊया. साधारणतः लिंबा एवढा पिठाचा गोळा घ्यायचा आहे. आता तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जी साईज आवडते त्याचे तुम्ही मोदक बनवू शकता. पीठ मात्र व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. जर पीठ व्यवस्थित मळलं गेलं नाही तर जी पारी असते तिला तडा जाण्याची शक्यता असते. तर आता आपण हा लिंबा एवढा पीठ घेतलेला आहे आणि त्याचा गोळा करून घेऊया. मळून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकता तडा कुठेच गेलेले नाही, त्याचा अर्थ पीठ व्यवस्थित मळलेलं आहे. पुन्हा पाण्याचा हात घेऊन आपण याची आता पारी करून घेऊया. पारी करत असताना मधला भाग खोलगट करायचा आहे आणि पारी पूर्ण करत असताना मधला भाग थोडासा जाड ठेवायचा आहे आणि वरच्या बाजूने पारी पातळ करत जायची आहे. जर मधला भाग जाड असेल तर मोदक व्यवस्थित राहतो, नाहीतर मधला भाग जर पातळ झाला तर जेव्हा आपण वाफेवर मोदक शिजवून घेतो तेव्हा ते फुटण्याची शक्यता असते. तर तुम्ही बघू शकताय पारी तयार झालेली आहे. पारी व्यवस्थित पातळ करून घ्यायची. जर पारी पातळ असेल कडेला तरच त्याच्या पाकळ्या ते सुबक येतात. तर आता मी कडेला पातळ करून घेते. तुम्ही बघू शकताय थोडा थोडा पाण्याचा तेलाचा हात घेऊन पारी व्यवस्थित करून घ्यायची. थोडं तेल आणि थोडं पाणी घेऊन पारी व्यवस्थित करून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता छान अशी पारी तयार झालेली आहे आणि मस्त कडेला पातळ झालेली आहेत. आता बोटांच्या चिमटीच्या सहाय्याने आपण पाकळ्या करून घेऊया. 2 बोट मागे आणि 1 बोट पुढे ठेवून पाकळ्या तयार करायच्या आहेत आणि मोदकाला छानशा सुबक अशा पाकळ्या करून घेऊया. पाकळ्या करताना देखील बोटांना मध्ये मध्ये पाणी लावायचं आहे आणि तुम्ही बघू शकता आता या पारीच्या पाकळ्या तयार करून झालेल्या आहेत. तर या पारीला जवळजवळ 11 पाकळ्या झालेल्या आहेत आणि खूप छान पारी तयार झालेली आहे. आता ही पाकळी आहेत त्या असं पाण्याचा हात घेऊन व्यवस्थित करून घ्यायच्या. खालपर्यंत पूर्ण दाबून घ्यायच्या, म्हणजे जेव्हा आपण मोदक करायला घेतो तेव्हा तो सुबक दिसतो आणि छान कळीदार दिसतो. आता आपण त्यामध्ये नारळाचं सारण म्हणजेच नारळाची चव भरून घेऊया. ही चव अशी सुद्धा खायला खूप छान लागते. तर आता फुल चव भरून घ्यायची, कमी भरायची नाही, नाहीतर मग मोदक फुगीर दिसत नाही. आणि हाताच्या सहाय्याने गोल गोल पाकळ्या वळून मोदक तयार करून घ्यायचा. वर एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून घ्यायचं. पाण्याचा हात घेऊन वरचं पीठ काढून मोदक तयार करून घ्यायचा आणि त्याला व्यवस्थित गोल करून घ्यायचा. तर तुम्ही बघू शकताय सुंदर 11 पाकळ्यांचा मोदक तयार झालेला आहे. आता मी त्याला तेल लावून घेते आणि मी सध्या हे परातीमध्येच ठेवून घेते. अशा प्रकारे आता दुसरा मोदक करून घेऊया. तर दुसऱ्या मोदकाची पारी देखील तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकताय. त्यामध्ये सुद्धा आता सारण भरून घेऊया. हा सुद्धा 11 पाकळ्या झालेल्या आहेत, म्हणजे आजच्या आज पण मोदक जवळजवळ 11 पाकळ्यांचे करणार आहोत. तर आता त्यामध्ये सारण भरून तो सुद्धा मोदक आता वळून घेऊया. मोदक करणं हे सोपं नाहीये, परंतु जर प्रॅक्टिस केली तर ते खूप इझी करता येतात आणि प्रत्येकाला सुबक पाकळ्या येतील असं काही नाही. मोदक करणं हे महत्त्वाचं आणि गणपती बाप्पाला खूप मोदक आवडतात, त्यामुळे हळूहळू मोदक शिकता येतील. काही जण तर ह्यापेक्षा सुंदर सुबक पाकळ्यांचे मोदक बनवतात. तर आता हा मोदक सुद्धा तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे मी राहिलेल्या पिठाचे मोदक करून घेते. मोदक हा महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतात प्रचलित असलेला गोड खाद्यपदार्थ आहे. महाराष्ट्रामध्ये विशेष पूजा प्रसंगी गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. यामध्ये उकडीचे, तळणीचे
किंवा सुक्या मेव्याचे, खव्याचे, चॉकलेटचे किंवा विविध रंग वापरून केलेले पारीचे मोदक विशेषतः महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत. मोदक यामध्ये मोद असा शब्द आहे. जो पदार्थ खाऊन आनंद मिळतो त्याला मोदक असं म्हटलं जातं आणि गणपतीला हा पदार्थ विशेष प्रिय असल्याने त्याचे संदर्भ पुराण साहित्यात सापडतात. तर असे हे गणपती बाप्पाला आवडणारे मोदक आणि हा एक पारंपरिक पदार्थ सांस्कृतिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा पदार्थ आहे आणि महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे. तर आज आपण हे बनवलेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय मस्त मोदक तयार झालेला आहे. मोदक हा एक सांस्कृतिक आणि एक जुना पदार्थ आहे. जर तुम्ही जुन्या शिल्पांकडे बघितलेत, बाप्पाची जी जुनी शिल्प असतात त्यांच्याकडे बघितले तर त्या शिल्पांमध्ये देखील गोल गोल असे लाडू आणि मोदकासारखं काहीतरी दिसतं आणि हे मोदकांसारखं जे काही आहे ते 6व्या शतकापासून दिसत आहे. जर तुम्ही वेरूळला गेला असाल तर गणेशाची जी चित्र आहेत त्या चित्रणांमध्ये देखील मोदकांसारखे दिसणारे काहीतरी पदार्थ आहे आणि तो बाप्पा खात आहे. आता आपले मोदक सर्व करून झालेले आहेत. तर मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यास ठेवलेलं आहे. आता आपण एका चाळणीला तेल लावून घेऊ आणि त्यामध्ये एक एक मोदक ठेवून घेऊ. मोदक 15 मिनिटं जवळजवळ वाफवावे लागतात. आपण अगोदर देखील मोदकांना तेल लावलेलं आहे. आता फक्त चाळणीच्या तळ्या लावायच्या आहेत आणि मोदक सगळे आपण आता या चाळणीमध्ये घेणार आहोत. जर तुमच्याकडे मोदक करण्याचं जे मोदक पात्र असतं ते जर असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा तेल लावून मोदक वाफवलेत तरी सुद्धा चालेल. मी आज पातेलीमध्ये पाणी घालून त्यावर चाळण ठेवून मोदक वाफवून घेणार आहे. मोदक जेव्हा चाळणीत ठेवतो तेव्हा आपण तेल लावले. जर तुमच्याकडे हळदीचं किंवा केळीचं पान असेल तर ते लावल्याने त्यांचा सुवास देखील खूप छान येतो. तर आता पाणी उकळलेलं आहे, त्यावर आपण मोदक ठेवलेली चाळण ठेवून देऊया. मोदक 15 मिनिटं वाफवायचे आहेत. तर त्यातली आता मी झाकण देते. त्यातली 10 मिनिटं झाली की आपण मोदकांवरून झाकण काढून घ्यायचं आहे आणि मग प्रत्येक मोदकावर केशराची एक काडी लावून घ्यायची. जर तुम्ही काडी अगोदर लावली तर रंग पसरतो. अर्धे मोदक वाफवून झाल्यानंतर त्याला केशराची काडी लावावी. तर आता इथे मी केशराच्या काड्या लावून घेतलेल्या आहेत आणि पुन्हा झाकण देऊन 5 मिनिटं मोदक वाफवून घेणार आहे. कधी कधी काय होतं, प्रत्येकाच्या गॅसची जी फ्लेम असते ती वेगवेगळी असते. त्यामुळे 15 मिनिटात काहींचे मोदक होत नाहीत किंवा काहींचे 10 मिनिटात देखील वाफवून होतात. तर जेव्हा आपण मोदकांवरचं झाकण काढू तेव्हा पाण्याचा हात घेऊन मोदकाला लावला आणि जर ते मोदकाचं पीठ तुमच्या हाताला लागलं तर समजायचं मोदक शिजले नाहीत. आणि जर हे बघा पीठ थोडंसं लागलेलं आहे याचा अर्थ मोदक अजून वाफवून झालेले नाहीत. तर पुन्हा 2 ते 3 मिनिटं झाकण देऊन मोदक वाफवून घेऊया. तर आता 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघा पुन्हा मी पाण्याचा हात मोदकांना लावत आहे आणि अजिबात पीठ बोटांना लागत नाही. याचा अर्थ आता मोदक वाफवून झालेले आहेत. तर मी गॅस बंद करून घेते. आता सर्व मोदक थंड झाले की आपण एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊ. तर आता मी एका प्लेटमध्ये हे मोदक काढून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय 10 मिनिटांनंतर केशराची काडी लावल्यामुळे रंग जास्त पसरला नाही. मस्त काडीपुरताच रंग राहिला आणि पांढऱ्या रंगावर केशरी रंग खूप छान दिसत आहे, जसे की पारिजातकाची फुलं ओपडी ठेवलेली आहेत. तर अशा प्रकारे मंडळी मोदक तयार झालेले आहेत. मोदक गणपती बाप्पाला का आवडतात याविषयी बऱ्याच आख्यायिका आहेत. देवी पार्वती आई गणपतीची भूक भागवण्यासाठी त्याला मोदक खाऊ घालत असे. या सर्व कथांवरून असं दिसून येतं की गणपती बाप्पाला मोदक खूप आवडतात. खरं तर गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या देशाच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवून गणपती बाप्पाला अर्पण केले जातात. बाप्पाला 21 मोदक अर्पण करू शकतो. आख्यायिकेनुसार अनुसयेने भगवान शिव यांना गणेशाचे भोजन पूर्ण होईपर्यंत वाट पाहण्यास भाग पडले आणि जेव्हा त्यांची भूक काही भागली नाही तेव्हा त्यांनी गणेशाला मोदक दिलं, म्हणून बाप्पाला 21 मोदक अर्पण करतात. आता 21 का बरं? 20 गणांचा एक कॅप्टन म्हणजे गणपती बाप्पा. तर असे 20 अधिक 1 म्हणजेच 21. प्रत्येक गणांना
म्हणजेच सैनिकांना एक मोदक आणि बाप्पाला एक मोदक असे 21 मोदक अर्पण करावे। अशा प्रकारे गणपती बाप्पा आणि मोदक याविषयी बरंच काही सांगून झालंय आणि आपले मोदक देखील तयार झालेले आहेत आणि मोदक गार करून सुद्धा घेतलेत। कधीही गरम गरम मोदक एखाद्या भांड्यामध्ये ठेवू नये, मग ते एकमेकाला चिकटू शकतात। पूर्ण भांड्यामध्ये व्यवस्थित पसरून ठेवून नंतर ते एकत्र करावे, म्हणजे ते चिकटत नाही। आणि मोदक खायला देताना मोदक फोडून त्यावर तुपाची धार घालावी, म्हणजे मोदक खायला खूप छान लागतो। तर अशा प्रकारे आपले लुसलुशीत पांढरे शुभ्र मोदक तयार झालेले आहेत। रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका। अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। धन्यवाद।